गणेशोत्सवानंतर सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहे। देवीच्या मूर्तीवर कारागीर अखेरीस हात फिरवत असून घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या असून मोठ्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे। उद्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे। सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे। घटस्थापनेसह देवी मूर्तींची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मूर्तिकारांकडून देवी मूर्ती साकारण्याच्या कामास वेग आला आहे। यदा कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने उत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक मंडळाची संख्याही वाढली आहे। त्यांच्याकडून देवी मूर्तींची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या आहेत, तर सार्वजनिक मंडळात स्थापन करण्यात येत असलेल्या मोठ्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे। येत्या काही तासांतच याचेही काम पूर्ण होणार आहे। अवघे एक दिवस शिल्लक राहिल्याने मूर्ती साकारण्याचा विविध प्रकारच्या तयारीस वेग आला आहे। 3 फुटापासून 8 ते 9 फुटापर्यंत देवी मूर्ती साकारल्या आहेत। सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिका देवी, महिषासुरनी अशा विविध मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत। दुर्गा देवीची सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्तीस जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दरांमध्ये 50 रुपयांनी झालेली वाढ तसेच अन्य खर्चांमुळे मूर्तीच्या दरांमध्ये 30% वाढ झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देवी मूर्तींना 50% मागणी वाढली आहे। गणेश उत्सवानंतर सर्वत्र सर्वांच्या जर वेध लागले असतील तर ते नवरात्राचे। उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सव निमित्त घरोघरी असेल किंवा सार्वजनिक स्थळी नवरात्राची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे। एकीकडे तयारी सुरू असताना मूर्तिकारांच्या घरगुती लहान मूर्त्या असतील किंवा शारदीय मूर्त्या असतील या सुद्धा तयार झालेल्या आहेत, तर मोठ्या मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे। नव्हेच तर या ठिकाणी मोठ्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवताना मूर्तिकार येथे दिसून येत आहेत। माझ्यासोबत काही मूर्तिकार आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत यंदाच्या भावामध्ये कशा प्रकारे फरक पडलेला आहे ते। दादा, सगळ्यात पहिले मला सांगा, उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे। काही मूर्त्या तयार झालेल्या आहेत, उद्यापर्यंत सगळ्या मूर्त्या तयार होतील का? सर्व तयार होतात, सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व तयार होतात। मागच्या वर्षीच्या भावामध्ये आणि या वर्षीच्या भावामध्ये काय कसा फरक आहे? मागच्या वर्षीच्या भावामध्ये या वर्षीच्या भावामध्ये 1.5% फरक पडला। मटेरियलचे भाव वाढलेले आहेत, पीओपी वाढलं, काथा वाढला, म्हणजे सर्व सामान वाढलं, लाकूड, जलटर। कशा प्रकारच्या मूर्तींना सर्वात जास्त मार्केटमध्ये मागणी आहे? मातीच्या। आपल्याकडे मातीच्या बनतात। किती मूर्त्या आपण मातीच्या बनवतो? मातीच्या तर मी याच्यात 50% मातीच्या बनवतो, जसे बाकी मग पीओपी वापरतो अर्धा। अच्छा, मातीच्या मूर्तीमध्ये असेल किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या, तर याच्यामध्ये भाववाढीचा आणि काय कसा फरक आहे? मातीच्या मूर्ती महाग जाते, माती मिळत नाही, माती महाग जाते। पीओपी पेक्षा मातीची मूर्ती केव्हाही महाग जाते, त्याच्यानं तिथे रेट जास्त। या दोन ज्या मूर्तींचा फरक आहे याच्यामध्ये कसा वेळ लागतो? कोणत्या मूर्तीला सर्वात जास्त वेळ लागतो? सर्वात जास्त मातीच्या मूर्ती। अच्छा, पीओपीची मूर्ती डायवर आहे, ते डीतून लवकर तयार होते। कॅमेरामॅन श्याम वाळस्करसह विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, CEN न्यूज, अकोला। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।